दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। शिरोळ विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीने ही निवडणूक पार पडलेली आहे। अत्यंत अटीतटीची निवडणूक झालेली आहे। या निवडणुकीत 78% मतदान झालं आहे। आता आपण पाहायला गेलं तर ही मतमोजणीची दुसरी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे। या दुसऱ्या फेरी अखेर या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना 13,321 इतकी मते मिळाली आहेत। त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे गणपतराव पाटील यांना 7,959 मते मिळालेली आहेत। तर स्वाभिमानीचे उल्हास पाटील यांना 3,593 इतकी मते मिळाली आहेत। एकूणच महायुतीचे राजेंद्र पाटील यड्रावकर हे दुसऱ्या फेरी अखेर 5,362 मतांनी आघाडीवरती आहेत। या ठिकाणी कार्यकर्ते आपण बघायला गेलं तर कार्यकर्त्यांच्या ठिकाणी गर्दी होत असल्याची पाहायला मिळत आहे। अजून कार्यकर्ते अद्याप या ठिकाणी दाखल होत आहेत। पोलिसांची यंत्रणा इकडे बघायला गेली तर अत्यंत सतर्क यंत्रणा या ठिकाणी लागलेली आहे। या ठिकाणी विना पासेसचे कोणालाही आत सोडलं जात नाही आहे। पोलीस यंत्रणा या ठिकाणी प्रशासनाने चांगल्या पद्धतीने पोलीस यंत्रणा या ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवलेली आहे। आणि आपण प्रत्येक फेऱ्याअखेर केके न्यूजच्या माध्यमातून या ठिकाणी हा निकाल पाहणार आहोत। लाईव्ह हा निकाल पाहणार आहोत। आपण केके न्यूज चॅनल पाहत राहा। सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा। आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप।